छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पोपडा गावात एका तरुणाने स्वतःची दुचाकी पेटवून दिल्याचा प्रकार घडला आहे। पत्नी पडून गेल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। संतप्त झालेल्या या तरुणाने रस्त्यावरच दुचाकीला आग लावली। आग लागल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून त्यानेच आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडीचा स्फोट होण्याची भीती असल्याने तो दूरच राहिला आणि पाण्याने भरलेला हंडा फेकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। घटनेनंतर हा तरुण रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांशी बोलत होता। यावेळी तो स्वतःच आपली ओळख सांगत पत्नी पडून गेल्याचे सांगत होता। दरम्यान संतापाच्या भरातच त्याने दुचाकी पेटवली असावी अशी चर्चा स्थानिकांमध्ये सुरू होती। ही संपूर्ण घटना पोपडा गावात घडली असून फुलंब्री पोलीस स्टेशन हद्दीत येते। ब्युरो रिपोर्ट एमबी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर। काय झालं? बाया पळून गेली। कोणाची? याची घोटाळा केला होता। तुमची गाडी का? तुमची गाडी आहे? आणि गाडी कोण जाळली मग? गाडी मी जाळली ना, केशवराव बोराडे, हां युवराज बोराडे, हां ओरिजिनल दानगळे, हां असं बोलतोय मी तुमचा। अरे पण गाडी कोण जाळली? अरे जाळली ती मला, बाया पळून गेली। कोणाची? याची घोटाळा केला होता।